गुड मॉर्निंग मित्रांनो. हे बघा, आमच्या रूमच्या गॅलरीच्या बाहेर ही आहे नदी. या नदीच्या किनाऱ्यावरतीच हा आमचा रिसॉर्ट आहे, रिव्हर साईड रिसॉर्ट. वरती पहा डोंगर. गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आता बैगुनीच्या जे आमचं रिसॉर्ट आहे त्या रिसॉर्टच्या गॅलरीमध्ये उभी आहे. आत्ता टेम्परेचर आहे 11चं, पण तरी पण खूप थंडी वाजत आहे. आणि ही आहे माझ्या पाठीमागे रिव्हर, आणि या रिव्हरच्या साईडलाच हा रिसॉर्ट आहे. आणि हे क्लब महिंद्राचंच एक रिसॉर्ट आहे. खूप छान वाटलं ह्या रिसॉर्टमध्ये. पण रिव्हर साईडला कॅम्पिंग वगैरे करायला भेटेल असं वाटलं होतं आम्हाला, पण इथे काही कॅम्पिंगची वगैरे काही सुविधा नाही आहे. कारण बघत आहात तुम्ही की इथे रिव्हरच्या बाजूला सगळे दगडच आहेत, मोठे मोठे दगड आहेत, आणि बाजूलाच ते रिसॉर्ट आहे. आत्ता चिमण्यांचा चिवचिवाट, पाण्याचा कलकलाट, सगळा इतका सुंदर आवाज आहे. आणि सूर्याची किरणं तुम्ही बघू शकता कशी पडत आहे तिथे. खूप सुंदर वाटतं आहे. इथून पुढचा दिवस कसा जाईल, आम्ही कुठे कुठे जाणार आहे हे मी तुम्हाला अपडेट करत राहील. ही होती आमची रूम. इथून खाली पण रूम्स आहेत ज्या रिव्हरच्या साईडला डायरेक्टली ओपन होतात. हा पहा रिसॉर्टचा परिसर. पूर्ण रिसॉर्ट तर नाही फिरता येणार आहे मित्रांनो, कारण खूप मोठं रिसॉर्ट आहे. ॲक्च्युली खूप मोठं म्हणजे खूपच जास्त मोठं नाही, बट हो मोठं आहे, तर जास्त काही फिरता येणार नाही. बट स्टील मी तुम्हाला थोडाफार ह्या रिसॉर्टचा व्ह्यू देऊ शकते. सकाळचं वातावरण एवढं सुंदर वाटतं आहे. इथून दिसते ती खाली, जी इथून खाली आहे ती रिव्हर आहे. इथून खाली जाण्यासाठी हा रस्ता आहे. मी आत्ता निघाली आहे नाश्त्याला. पेलिंग नावाचं ठिकाण आहे. आता एक्झॅक्टली काय आहे ते मला पण नाही सांगता येणार, तिथे गेल्याशिवाय कळणार नाही. 2-3 ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या करायच्या आहेत. हा आहे फोटो पॉईंट. कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे बाजूला. इथून वरती असं जाऊन आमचं रेस्टॉरंटचा रस्ता आहे. हे आहे फन झोन. ॲम्फी थिएटर पण आहे इथेच. आणि हा आहे स्विमिंग पूल. एवढ्या गारठ्यामध्ये कोण स्विमिंग करत असणार आहे माहिती नाही, बट हो याचीसुद्धा प्रोव्हिजन आहे इथे. फन हॅपी हब म्हणतात ॲक्च्युली याला. हा आहे हॅपी हब. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी एकंदर बऱ्यापैकी इथे ॲक्टिव्हिटीज असतात. तुम्ही ग्रीनरी बघू शकता मित्रांनो. मला ॲक्च्युली धाप लागते थंडीमुळे, खरं तर धाप लागतेच, ते नॅचरल आहे. आता नाश्ता करायला जात आहे रेस्टॉरंटमध्ये. नाश्ता करून झाला की पुढचा प्रवास फिरून वगैरे परत रिसॉर्टमधून उद्या सकाळी दार्जिलिंगला निघायचं आहे. तर हा बघा स्विमिंग पूल. हा छोट्यांचा आहे आणि हा मोठ्यांचा. आणि हा वरती रस्ता जो जातो आहे तो जातो आहे रेस्टॉरंटकडे. आता मी किती छान ह्या वेली आलेल्या आहेत. यांची फुलं इतकी सुंदर वाटतात खाली आलेली. ही मेन रिसॉर्टची बिल्डिंग आहे. इथे सुद्धा रूम्स अवेलेबल आहेत, पण इथल्या रूम्स छोट्या आहेत. ॲक्च्युअली म्हणजे हॉटेल युनिट म्हणतात याला. 2 मोठी माणसं आणि 1 छोटा मूल या रूममध्ये भागू शकतो. धाप लागली आहे मला. वरती चढून यावं लागलं ना. मेन एंट्रन्स.
रेस्टॉरंट आहे आतमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता निघत आहोत इथून. इथून म्हणजे रिसॉर्टमधून निघत आहोत. आता पेलिंग म्हणून एक ठिकाण आहे, तिकडे जाणार आहोत. तर पुढचा प्लॅन कसा कसा आहे ते मी सांगतेच तुम्हाला हळूहळू. एक घंटा का टाइम लगेगा. लाइन लगता है. टाइम तो यहाँ से जो लेके आएगा उससे सिलीगुड़ी जाता है. हा जो एरिया आहे मित्रांनो, या एरियामध्ये जिंजर खूप प्रमाणामध्ये प्रोड्यूस होतं. जिंजरचं म्हणजे आल्याचं पीक मोठ्या प्रमाणात येतं. त्या आल्याला इथून सिलीगुडीमध्ये पाठवलं जातं आणि सिलीगुडीपासून ह्याला एक्सपोर्ट केलं जातं. हे एक्सपोर्ट क्वालिटी लेवलचं जिंजर इथे आलं इथे पिकवलं जातं. ये नदी कौन सी है भैया? हाँ, रंगीत. आमचं जे रिसॉर्ट आहे ते रिसॉर्ट सुद्धा रंगीत नदीच्या किनाऱ्यावरच आहे. आणि आय थिंक ही नदी पूर्ण रस्त्यावर आपल्यासोबतच असणार आहे. रंगीत नदी. रंगीत नदीचं रंगीत. इसके आगे हॉट स्प्रिंग है. हॉट स्प्रिंग वालों में हाँ, कहाँ पर है? अंदर से गर्म पानी निकलता है ना. हाँ हाँ हाँ, कहाँ पर है वो? अभी उसका सीजन है. अभी आदमी लोग आकर उस पानी में बैठता है. ओके, जाना है. यहाँ पे है. हाँ, थोड़ा आगे. अच्छा, नदी में. अच्छा, नदी में ही है. गर्म पानी आता है. गर्म पानी नीचे से निकल रहा है उसमें. मित्रांनो, या इथे खाली हॉट स्प्रिंग्स आहेत, म्हणजेच गरम पाण्याचे झरे आहेत. ते पाहण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहोत. हा जो ब्रिज आहे, या ब्रिजवरून आम्हाला चालत चालत जायचं होतं, पण इकडे इथून एवढ्या लांबपर्यंत आम्हाला खाली जावं लागलं असतं. त्यामुळे आम्ही थोडं थांबलो. म्हटलं की पुढे जाऊन आपल्याला ॲक्च्युली बरीचशी ठिकाणं कवर करायची आहेत, त्याच्यामुळे हे कॅन्सल केलं. हे मध्येच अचानक आलेलं होतं, ऑन द स्पॉट ठरवलेलं. पण नको आता, ते टाईम नको जास्त वेस्ट करायला. पुढचं पण करायचे आहेत अजून ठिकाणं. हा बघा, हा ब्रिज. नहीं जाना है ना. नहीं शुरू करते लेट हो जाएगा. त्या ब्रिजवरून आम्हाला पलीकडे लांबपर्यंत चालत जावं लागणार आहे. मित्रांनो, आम्ही या बर्ड सँच्युरीमध्ये आलेलो आहोत. आवाज नाही काढायचा. तेच तर ना.
तनू इथे आपल्याला वेळ नाही घालवायचा आहे, पटापटा चला. अरे थांब ना बाबा. तनू आवाज नाही काढायचा, आवाज नाही काढायचा कसलाच. त्यांना असं वाटतं की आपण त्यांना चिडवतो. इकडून चल ना, असं जाऊ. मित्रांनो, या व्लॉगमध्ये आता आपण इथेच थांबूयात. अजूनही काही पुढची ठिकाणं फिरायची आहेत, ती आपण पुढच्या व्लॉगमध्ये कव्हर करूयात. या व्लॉगमध्ये फक्त इतकंच. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा, आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.